कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथे असलेल्या कर्मवीर पतसंस्थेच्या बाहेर वृद्धेच्या हातातील दागिन्यांची पिशवी भरदिवसा इसळा मारून धाडसी चोरीची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी 3 तासात संशयित दोघांना अटक केली। या दोघांकडून चोरीतील 15,12,600 रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी जप्त केलेले दागिने फिर्यादी धनचंद्र भाऊराव सकळे यांच्याकडे आज सुपूर्द केले। यावेळी सकळे कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले। याबाबत अधिक माहिती अशी की सांगलीतील व्यापारी ध्यानचंद्र सकळे वय वर्ष 87 हे शुक्रवारी कर्मवीर चौकातील कर्मवीर पतसंस्थेतील लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी आले होते। ते 4 चाकीतून उतरताच अमोल माने यांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्या हातातील दागिन्यांची पिशवी हिसडा मारून लंपास केली। या चोरीत नितेश गजगेश्वर यांनी माने याला मदत केली होती। तो सकळे यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करतो। त्याने टीप दिल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। चोरीनंतर दागिने एका टेम्पोमध्ये लपवले होते। पोलिसांनी दोन्ही संशयितांसह टेम्पो आणि मोटरसायकल असा 15 लाखाचा मुद्देमाल जप्त केला। तासाभरात या चोरीचा छडा लावण्यात आला। अटकेतील दोघा संशयितांकडून 15,12,000चे दागिने हस्तगत केले होते। सदरचे धनचंद्र सकळे यांचे 10,62,600 रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी त्यांच्याकडे सुपूर्द केले आहेत। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।